आम्ही तिघी जणी पण आज शेतात चाललोय. बघूया आता काय काय होतंय तिथं. आंबे वगैरे काढायचे. बाबांचा नाही बापूंचा असेल हो पत्रा. टोमॅटो लावले नाही. हां टोमॅटोच आहे वाटतं. बागता त्यांचं असेल. चांगले पिकलेत. चढ बाबे वरून काढ. फांद्या फांद्या येते आणि त्याला चांगला मोठा झालाय आंबा. हो वाकडा केला की तुटतो तो. बाई वर मस्त येते की ग. पॉकेट इंडा नाही आम्हाला येत नाही तुमचा इंडा. ही काय खाल्लाय म्हणजे पाड लागलाय बाबा. चिमणी हे काय इथं पडलाय पाखराने खाऊन. नाही चांगला लागतो एक शेपू असेल. त्याला लागलेत का? ही लावलेला आंबा येते का? लावलेलं तर रोप आणून लावले. ह्याला थोडेच आहेत. वर बघ किती मोठे झालेत आंबे याचे. हो ह्याला वेळ आहे अजून वाढायचं. मी चढू का? काय झालं? तिचं तिलाच चढायचं. आम्ही नाही सांगितलं चढायला. बाबा बघ. तुम्ही आंबे काढा आम्ही भाजीला घेऊन येतो. आंबे काढा संजना. कुणाचे आंबेत कुणाचे आंबेत. आजोबानी लावायचं आणि नातवानी खायचं आहे ना. आदू चांगले आहेत आंबे. मम्मी हा पकड कुठे गेली? लागल आद्या आद्या लागल. टोपी घाल डोक्याला दोघे पण. माझा अचानक मुंबईला जायचा बेत ठरलाय म्हणून आम्ही चाललो दुसऱ्या शेतात भाजी आणण्यासाठी. जा आम्ही चालत येतो की. आंबे काढायचे आता तू चालत येताना. ही काय झुंझुन दिसते ते त्या. बर चला लवकर त्यावर मी कवर तुडकी. चला आम्ही जातोय आमच्या दुसऱ्या शेतात. बाबांच्या शेतात घ्यायला लागेल भाभी. इथं पण आहे भेंडी बघ. कशाला. बर चल आलो आम्ही. आहे टोमॅटो. पहिलं खूप मोठं वाटायचं मळा आहे. मग मोठाच आहे की. तरी आता जरा ती लावल्यामुळं सगळीकडे झालं. मग कुंद्याची झाडं एक तिथं पण आहे जवळ आहे ग. किती लागले तिला? हा तेच ना. लागला होता बाई केवढा. शिंद्या काढायला आले. शिंद्या काढायला. आणि मायडीनं घरी येऊन सांगितलंच नाही. सगळं रक्तबंबा झाला. दगड अटकल्याला पडला होता. रामफळ इथे सगळी फळांची झाडं होते ना. रामफळ रायबोर आंबे. आंबे काढले वाटतं सगळेच. ह्याला नाहीत शिंद्या वाटतं आल्या.
चंदनाची पण झाडं होती ना ग इथं. सगळे आंबे होते लाईनीत, सगळे आंबे काढले वाटत. उलट वाट पण जायला ठेवली नाही वाटत. आंबे तोडलेत सगळे. हे रामफळ फक्त ठेवलंय. हे होते आंब्यांची झाडं, केवढी मोठी आहेत बघ की बुंदे. आणि उलट गार लागत किती हवा थंड लागायची. इथं मोठंच होतं ना, मोठ पहिली मोठ चालायची. सगळं पडलंय. मोठ्या झाडांना वाळवी लागलेली वाटतं. खूप वर आहे. काय माहित आपल्याला. ही आमच्या आजोबांची विहीर. आजोबांनी बांधलेली विहीर. मी जाते हळूहळू. जा बाबा, एक खेकडा पण आहे बाबे तिथं पायरीवर. पाणी पिऊन येते. बाबीला लई इच्छा झाल्या विहिरीत. तर खाली चप्पल काढून जा. तिथं आधी बघते काकला. इकडं मोठं आहे. मासे, खेकडे आणि एक आधी जुनी विहीर आहे. सगळ्यात जुनी विहीर. चला जायचं का. हे शिंद्यांचं झाड काय म्हणतात काय माहित, आमच्याकडे शिंद्या म्हणते त्याला. अजून पिकलं नाही. अशी बरीच झाडं आहेत ती शिंद्यांची वगैरे. कमीच करा आहेत का. हा आहेत सफेद मका आहे. चल बस झालं. हा बस झाली चल. सुभाष दादांचं असेल ना. हो जाऊ एक चालत. आई झालं का. हा बघतो बाबे. उपट भुईमुग एक. नाही आता मागाशी गाडी होती तरी म्हणते ती कोणीतरी लावल्या गाडी ना. तर सावलीसाठी लावली. भुईमुग उपट ना. चावी पण आहे त्याला. चला घ्या मग. भुईमुगाच्या शेंगा उपटायला सांगितलं. लागलं नसेल त्याला अजून भुईमुग. आरा सुटले त्यांचं हाय पण कवळ आहे. घट्ट पकड चला. मला घेऊन नकोस. झालेत क्या गजून. ठीक आहे. कवळ येते अजून जरा होयाचं. ठीक आहे. आता हे बघ मी तोडलेलं. आई बास कर चल. आम्ही जाऊ का चालत. नको शांत. जातो मी आणि बाबी चालत. कावेरीच्या शेंगा तोडायला आले. वाजले किती 11:30. होय. कितीला लाईट येते बाप्पा. काय रोज असते 10ला लाईट. पण आज मंगळवार आहे. आम्ही म्हणतोय कोणाची गाड्यांच्या चावी पण ठेवल्या. बस चल. होय. हा काय ती धाडा दे हो या माझ्या की. हातात. चला आप्पा. नाही गाली मी घरी जेवायला. होय चालतंय चालतंय चल. आप्पा गेलं होय. राहायला. काढले बघ कॅरेट भरायला. अरे थांबू का. धावू नको बघ खा. याले आमची बघा सुनता वहिनी शेंगा काढते. हो चला आलो तिकडच येतोय. आंबे शेंगा सगळं खायचं आणि जायचं मग पाहुणे जाणार. शिंद्या तेवढं राहते ती वहिनी. शिंद्या राहते. नाही पिकल्या नाहीत. ठीक आहे. आई इथं काय करते अक्का जवळ. हावरेच केले नुसतं वहिनी. हावरेच नुसते केले तुम्ही. हे बघा वहिनींच्यात पांढऱ्या तिळाची झाडं. सम्राट नाही इथे अक्काकडे गेलेत पाणी प्यायला. चला आम्ही आलो आता गवारे घेऊन. पप्पाई आंबे काढायचे चाललेत पोरांचे. बाबा वर चढलेत आंबे काढाय. मिळाला पाकर खाती.
तो पण एक पिकलाय का काय वर काय माहित. प्रत्येक बाबांना पाणी दे. नाही बेदरायचं माझ्यासाठी. वेद्रे मावशी सारखी घाबरट. हे बघ बाबा कसे चढलेत वर. कोण मोबाईल बघतोय आवाज आधी त्याला मोबाईल दिला नाही तर इतर रडत बसतो. रडत बसतय. मग सम्राट पण बसला असेल मोबाईल घेऊन. नका बाबा पाणी पाचा. हो हाय ह्या बाजूला पण आहेत बाबा. इकडे आहेत बरेच. बाळा सँडल नीट आठवू ना. बुराई करतात तुझी. सम्राटचं आधीच पटत नाही बाबा म्हणते. म्हणून त्याला तिकडे बसवलं. ते तिथे एक पडलाय बघ आंबा. चांगला चांगला नाही लागल्यामुळे ते पोकरले. हा वास चांगला मग सगळ्या हिरीकडे ही जाऊन आल्या. वरती गुलाबी एक लाल झालेला आंबा पाड असेल ती. मला समोर पाड आहे का पाड आहे का नाही तुझ्या अंगावर. कसलं भारी आंबा आहे ती. हा ती काढ फिरवायची. फिरवशी बोल बोल. हा तिकडे काय बघ संजू पलीकडं. ती पण पिकेल 2 दिवस. हो तेच की दे पलीकडे. तर पलीकडच्या ह्याच्यावर उभी राहा. हात का परासवर केला असं कर. कशी आजोळात मीठ घालायचं म्हणून. कशी आजोळातली मजा होय रे. कशा तोंड लावते सांगायला. बस झालं. पडला इथं काय पडलं पांढरं. धू 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 नाही तर चिक उठतो. इकडे चाललंय वहिनींचं दादांचं मोठ्या चुलत्यांचं. शेंगा काढायच्या उन्हाळी शेंगा. वहिनीने तुरीत शेंगा लावलीत का शेंगात तुरी तेच कळना. उपटतंय का वहिनी पटापट. हा जाचतंय. कशाला एवढ्या हावऱ्या केलेत वहिनी. गवारी त्या भुईमुगापेक्षा हावऱ्याच लय झाले. ना तर काढून ठेवा जाताना न्यायला साप म्हणतात बरे आल्या नंदा मागायला. माझं अचानक जायचं ठरलं त्याच्यामुळं थोडा गोंधळ झाला. आणि बाबांची शिमला मिरची चालूच होणार आहे पण अजून 2 दिवस अवकाश आहे. तरी पण मी जाणार आहे म्हटल्यावर आजच नारळ फोडून थोडीशी शिमला मिरची तोडतोय आम्ही मला नेण्यासाठी. तर इथं आता प्रतीकच्या हाताने नारळ फोडून मग शिमला मिरची तोडायची. मोठी होतात झाड बांधायला लागतात परत. सुरुवात करायची. फोड एकसारखी जोरात. दगड मोठा घ्यायला पाहिजे. जास्त असेल. बस तर मग भरघोस उत्पन्न निघू दे बाबासने म्हणा. म्हटलं शर्टात तोडायचे ना. हा ठेवतो खाली. एक तुकडा मोडून ठेव देवाला पाया पड. एवढं माझ्या बाबासनी यश येऊ दे. मोठं मोठं तोडा. ठीक आहे ना पैसे. ओझं उचलाय प्रतीकला बोलवायला येईल. नको बाया. ए चांगलाय धुवायचा आता धुवायचा. येतंय मावशी इकडे बघून हाय कर. जुन्या आठवणी ताज्या करते. बघा आंबे.